हॅलो डिअर स्टुडंट, तर काल आपला पार्ट 1 झालेला आहे. ठीक आहे, आणि आज पार्ट 2 आहे स्टँडर्ड 12th फिजिक्स या सब्जेक्टचं. ठीक आहे, आणि ही कंटिन्युअस सिरीज आता सुरू राहील पुढे. ठीक आहे, तर पहिला जो चॅप्टर आहे आपला रोटेशनल डायनामिक्स, यावर काल मी पार्ट 1 ठीक आहे पार्ट 1चा मी एक व्हिडिओ शूट केलेला ऑलरेडी, तो तुम्ही बघून घ्या. ठीक आहे, त्यामध्ये 3-4 कॉन्सेप्ट मी क्लिअर केलेले आहे. ठीक आहे, आणि त्याच्या पुढचा पार्ट आज आहे, म्हणून तुम्हाला अगोदरचा व्हिडिओ बघणे आवश्यक आहे. ठीक आहे, तर लास्ट टाइम व्हिडिओमध्ये बघितलं होतं आपण कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन, आणि त्यामध्ये मी तुम्हाला लिनियर मोशन आणि सर्क्युलर मोशनबद्दल सांगितलेलं आहे. एका प्रकारे डिस्टिंग्विश करून मी तुम्हाला लिनियर मोशनशी रिलेटेड पॉईंट आणि सर्क्युलर मोशनशी रिलेटेड पॉईंट समजून सांगितले, आणि त्यामध्येच कुठेतरी लिनियर व्हेलॉसिटी, अँग्युलर व्हेलॉसिटी हे येऊन गेलं आहे. ठीक आहे, आणि पार्ट 1च्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी हे दोन्हीही चांगल्या प्रकारे समजून सांगितलेलं आहे. आजचा जो टॉपिक आहे तो त्याच्यावरच डिपेंड आहे. ठीक आहे, इट्स टोटली डिपेंड ऑन द प्रीवियस व्हिडिओ, दॅट इज द पार्ट 1 व्हिडिओ. ओके, so now let's start today, and our today's topic is relation between the linear and angular velocity. What is the relation between the linear and angular velocity, and what is the symbol which is used to indicate the linear velocity is the v, and what is the symbol which is used to indicate the angular velocity, and that is the omega. ठीक आहे, तर लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटीचं काय रिलेशन आहे ते आपण सांगणार आहोत. रिलेशन म्हणजे आपण हे रिलेशन एका प्रकारे एक्सप्रेशनच्या फॉर्ममध्ये सांगत असतो, आणि एक्सप्रेशन म्हणजेच फॉर्म्युला होत असते. ठीक आहे, तर बघा इथं हा एक रिलेशन तुम्हाला दिसून राहिला. तुम्ही याला रिलेशन म्हणू शकता, याला एक्सप्रेशन म्हणू शकता, किंवा याला तुम्ही फॉर्म्युला सुद्धा म्हणू शकता. ठीक आहे, कारण की फॉर्म्युलेच्या फॉर्ममध्येच ते रिलेशन एक्सप्रेस केलेलं असतं. ठीक आहे, तर बघा इथं लिनियर व्हेलॉसिटी रिलेशन दाखवलं. इथं बघा लिनियर व्हेलॉसिटी इक्वल टू ओमेगा इंटू आर म्हणजे रेडियस. ठीक आहे, म्हणजे ऑब्जेक्ट जेव्हा सर्क्युलर मोशन मध्ये फिरून राहिला तर त्याला रेडियस राहील ना. ठीक आहे, तोच आर आहे. तर इथं एरो काय इंडिकेट करतो की तिन्ही व्हेक्टर फॉर्म मध्ये आहे, म्हणून इथं पुढे काय लिहिलेलं आहे व्हेक्टर फॉर्म. तर हे जे रिलेशन आहे ते व्हेक्टर फॉर्म मध्ये आहे. आणि सेकंड जे आहे व्ही इक्वल टू ओमेगा इंटू आर, हे तेच रिलेशन आहे, पण हे स्केलर फॉर्म मध्ये आहे. हे रिलेशन कसं आहे, स्केलर फॉर्म मध्ये आहे. ठीक आहे, हे दोन रिलेशन म्हणजे दोन फॉर्म्युलेज आहे. ठीक आहे, जे आपल्याला लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी यांच्या मधातलं रिलेशन दाखवतात. ठीक आहे, तर हे दोन्ही फॉर्म्युले तुम्हाला न्यूमरिक्सचे जे प्रॉब्लेम असतात त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू काय राहील, महत्त्वाचे राहील. तर दोन्ही फॉर्म्युले तुम्ही लक्षात घेऊन घ्या. ठीक आहे, ओके. तर आपला नेक्स्ट टॉपिक आहे डायरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. डायरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन तुम्ही कशी फाइंड आउट कराल, कसं सांगाल तुम्ही अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन. ऑब्जेक्ट जेव्हा सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असतो, ठीक आहे, किंवा ऑब्जेक्ट जेव्हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतो तेव्हा त्याला अँग्युलर व्हेलॉसिटी असते. हे आपण पार्ट 1च्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे, आणि अँग्युलर व्हेलॉसिटी जर आहे ऑब्जेक्टला, ठीक आहे, मग त्या अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन काय आहे. ठीक आहे, कोणत्या पर्टिक्युलर डायरेक्शनने काय असते तो ऑब्जेक्ट मूव्ह करत असतो. तर अँग्युलर व्हेलॉसिटी काय. तर पहिला क्वेश्चन असा येतो, हाऊ कॅन यू फाइंड आउट द डायरेक्शन ऑफ द अँग्युलर व्हेलॉसिटी. तुम्ही अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन कशी फाइंड आउट कराल जर ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये आहे तर त्याचा आन्सर आहे युजिंग द राईट हँड थंब रूल. ठीक आहे, युजिंग द राईट हँड थंब रूल यू कॅन फाइंड आउट और यू कॅन डिटरमाइन द डायरेक्शन ऑफ द अँग्युलर व्हेलॉसिटी. डायरेक्शन ऑफ द अँग्युलर व्हेलॉसिटी. तर अँग्युलर व्हेलॉसिटीचा सिम्बॉल तर तुम्हाला माहित आहे ओमेगा. ठीक आहे, आणि आता अँग्युलर व्हेलॉसिटी आपण काय करतो, फाइंड आउट करतो विथ द हेल्प ऑफ राईट हँड थंब रूल. ठीक आहे, तर बघा एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे. ठीक आहे, एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये फिरून राहिला आणि ही त्याची काय आहे डायरेक्शन आहे. ही काय त्याची डायरेक्शन आहे. तर बघा ऑब्जेक्ट कसा फिरून राहिला आहे, हा अँटी क्लॉकवाईज. सपोज हा ऑब्जेक्ट आहे,
तर ऑब्जेक्ट हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरून राहिला तर लक्षात ठेवा जर ऑब्जेक्ट असा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरत आहे ऑब्जेक्ट कसा फिरून राहिला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरून राहिला तर अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन काय तर राईट हँड थंब रूलने बघा डायरेक्शन कशी राहील राईट हँड थंब रूल जर मी इथं ठेवून राहिलो तर बघा माझा थंब कोणत्या डायरेक्शनने अपवर्ड डायरेक्शनने आहे ना तर लक्षात ठेवायचं कधी ऑब्जेक्ट जर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने फाइंड आउट करत असेल तर विथ द हेल्प ऑफ राईट हँड थंब रूल त्याची डायरेक्शन जी आहे ती अपवर्ड राहील अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन कशी राहील अपवर्ड साइडने राहील बघा हा पेन आहे आणि आला मी राईट हँड थंब रूलचा मी काय केला यूज केला इथं बघा फिंगर मी काय केलं कर्व केले आणि थंब माझा असा आहे तर ऑब्जेक्ट कसा फिरून राहिला बघा ऑब्जेक्ट अँटी क्लॉकवाईज फिरून राहिला ना ठीक आहे ऑब्जेक्ट कसा फिरून राहिला अँटी क्लॉकवाईज तर थंब कुठं आहे माझा वरती आहे म्हणजे जर ऑब्जेक्ट अँटी क्लॉकवाईज मोशनमध्ये असेल ठीक आहे तर अँग्युलर व्हेलॉसिटी कशी असते वरच्या साईडने म्हणजे अपवर्ड डायरेक्शनने राहील ठीक आहे अलग लक्षात आणि आता जर मी चेंज केलं सपोज ऑब्जेक्ट हा क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरून राहिला ऑब्जेक्ट जर क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरत असेल ठीक आहे ऑब्जेक्ट कसा फिरून राहिला आता क्लॉकवाईज डायरेक्शनने तर विथ द हेल्प ऑफ राईट हँड थंब रूल अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन खालच्या साईडने राहील ठीक आहे अलग लक्षात अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन आपण फाइंड आउट करून राहिलेलो आहे आणि विथ द हेल्प ऑफ राईट हँड थंब रूल आपण काय करून राहिलो अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन आपण फाइंड आउट करून राहिलो जर ऑब्जेक्ट ठीक आहे तर ऑब्जेक्ट हा अँटी क्लॉकवाईज फिरून राहिला असेल अँटी क्लॉकवाईज जर ऑब्जेक्ट मूव्ह करून राहिला असेल तर अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन अपवर्ड राहील आणि त्याला कोण इंडिकेट करेल तुमचा राईट हँड थंब रूलनुसार थंब काय इंडिकेट करतो अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन इंडिकेट करतो काय म्हटलं मी की विथ द हेल्प ऑफ राईट हँड थंब रूल तुमचा जो थंब आहे तो काय करेल इंडिकेट करेल की अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन आणि जर ऑब्जेक्ट अँटी क्लॉकवाईज फिरून राहिला असेल तर थंब हा वरती राहतो म्हणून अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन अपवर्ड राहील वरच्या साईडने राहील आणि ऑब्जेक्ट जर क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरून राहिला असेल तर थंब खाली येतो राईट हँड रूलनुसार थंब खाली येईल आणि अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन कशी राहील डाऊनवर्ड राहील म्हणजे खालच्या साईडने राहील ठीक आहे तर लक्षात आलं तुम्हाला अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन आपण कशी फाइंड आउट करतो तर विथ द हेल्प ऑफ राईट हँड थंब रूल आपण अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन फाइंड आउट करतो थंब रूलनुसार थंब काय इंडिकेट करून राहिला अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन थंब इंडिकेट करून राहिला नंतर ऑब्जेक्ट जर अँटी क्लॉकवाईज फिरत असेल तर अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन अपवर्ड राहते अपवर्ड वरच्या साईडने राहते कारण थंब वरच्या साईडने येतो आणि ऑब्जेक्ट जर क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरत असेल तर अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन डाऊनवर्ड असते म्हणजे खालच्या साईडने असते कारण थंब हा खालच्या साईडने असतो ठीक आहे आलं लक्षात तर इझी कॉन्सेप्ट होता की हाऊ टू फाइंड आउट द डायरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी आणि कॉन्सेप्ट पण इझी आहे तुमच्या माइंडमध्ये जाऊन बसला असेल कॉन्सेप्ट रटायची बिलकुल गरज नाही आहे ठीक आहे की मुलं रटत बसतात थंब इंडिकेटर डायरेक्शन असं काहीच करायचं नाही इझी कॉन्सेप्ट होता आणि खूप इझी वेने मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे कॉन्सेप्ट क्लिअर करा ठीक आहे ॲटोमॅटिक थेरी लिहिता येते कॉन्सेप्ट जर क्लिअर असेल तर ठीक आहे तर आपला नेक्स्ट टॉपिक आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि याला शॉर्टमध्ये काय म्हणतात UCM मोस्ट ऑफ द बुकमध्ये तुम्हाला कधी कधी शॉर्ट फॉर्मच दिसतं UCM तर लक्षात आलं पाहिजे तुम्हाला की UCM म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बघा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय ही जी डेफिनेशन किंवा जी लाईन आहे तुमच्या बुकमधलीच आहे ठीक आहे ड्युरिंग द सर्क्युलर मोशन म्हणजे एखादं ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर बघा हा ऑब्जेक्ट आहे आणि हा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन काय करत आहे हा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे म्हणजे ड्युरिंग द सर्क्युलर मोशन म्हणजे ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे पुढं इफ जर द स्पीड ऑफ द पार्टिकल रिमेन कॉन्स्टंट पार्टिकल म्हणजे हा ऑब्जेक्ट किंवा याला तुम्ही पार्टिकल सुद्धा म्हणू शकता तर काय म्हटलं इफ द स्पीड ऑफ
पार्टिकल रिमेन कॉन्स्टंट. हा जर ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करायला किंवा हा जो पार्टिकल आहे जो सर्क्युलर मोशन परफॉर्म करून राहिला आहे आणि ड्युरिंग द सर्क्युलर मोशन आणि सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना त्याचा जो स्पीड आहे तो रिमेन कॉन्स्टंट आहे, म्हणजे त्याचं स्पीड चेंज होत नसेल. बघा फॉर एक्झाम्पल ऑब्जेक्ट इथं असताना याचं स्पीड आहे 5 मीटर, सॉरी याचा स्पीड असेल 10 मीटर पर सेकंड. ऑब्जेक्ट इथं आहे, ठीक आहे. ऑब्जेक्ट पुढे आला, ऑब्जेक्ट इथं आला तरी याचा स्पीड आहे 10 मीटर पर सेकंड. ऑब्जेक्ट पुन्हा पुढे आला तरी याचा स्पीड आहे इथं 10 मीटर पर सेकंड. आणि ऑब्जेक्ट पुन्हा पुढे आला तर याचा स्पीड आहे 10 मीटर पर सेकंड. ठीक आहे. म्हणजे ऑब्जेक्ट काय करू राहिला, सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. म्हणजे ड्युरिंग द सर्क्युलर मोशन इफ द स्पीड ऑफ पार्टिकल रिमेन कॉन्स्टंट, या पार्टिकलचा किंवा या ऑब्जेक्टचा स्पीड जो आहे तो कॉन्स्टंट आहे. बघा सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना 10 मीटर पर सेकंड इथं आहे, ऑब्जेक्ट पुढे आला 10 मीटर पर सेकंड इथं आहे, पुन्हा ऑब्जेक्ट पुढे आला 10 मीटर पर सेकंड आहे, पुन्हा ऑब्जेक्ट इथं आला 10 मीटर पर सेकंदच आहे. म्हणजे सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना ऑब्जेक्टचा किंवा त्या पार्टिकलचा स्पीड जर कॉन्स्टंट असेल तर त्याला म्हणतात इट इज अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, किंवा त्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हटणार आहे. युनिफॉर्मचा अर्थच होते सेम, युनिफॉर्मचा अर्थच काय होते सेम. तर यानंतर लक्षात ठेवायचं ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशनमध्ये फिरत आहे आणि त्याचा स्पीड कॉन्स्टंट आहे तर त्या मोशनला काय म्हटलं जाईल, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हटलं जाईल. ठीक आहे. याचा अर्थ काय झाला, काय शिकलो आपण त्याच्यावरून की स्पीड जो आहे तो कसा आहे, कॉन्स्टंट आहे. स्पीड काय आहे, कॉन्स्टंट आहे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल तर स्पीड काय आहे, कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आता तुमच्या माइंडमध्ये जाऊन बसलं असेल, एवढाच कन्सेप्ट आहे. ठीक आहे. पुढे डिटेलमध्ये याच्याशी काय काय येते ते आपण बघूच. पण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय, तर ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये आहे आणि त्याचा स्पीड जर कॉन्स्टंट असेल तर ते 100% युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे असं तुम्ही बिनधास्तपणे सांगा. ठीक आहे. तर स्पीड काय असतो, कॉन्स्टंट असतो. बट व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नसते. व्हेलॉसिटी नॉट अ कॉन्स्टंट. ऑब्जेक्ट जर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये आहे तर स्पीड कॉन्स्टंट आहे, व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नाही. कारण बघा ऑब्जेक्ट जर इथं आहे तर व्हेलॉसिटीची डायरेक्शन ही आहे. ऑब्जेक्ट जर इथं आहे तर व्हेलॉसिटीची डायरेक्शन ही आहे. ऑब्जेक्ट जर इथं आहे तर व्हेलॉसिटीची डायरेक्शन ही आहे. ऑब्जेक्ट जर इथं आहे तर व्हेलॉसिटीची डायरेक्शन ही आहे. ठीक आहे. तर व्हेलॉसिटीची डायरेक्शन एव्हरी पॉइंटला एव्हरी इन्स्टन्सला काय होऊन राहिली, चेंज होत आहे. ठीक आहे. तर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नाही. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये स्पीड कॉन्स्टंट असतो बट व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नसते. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. आता याच्याशी रिलेटेड युनिफॉर्म सर्क्युलर मोशन तुमच्या लक्षात आलं. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशनच्या आतमध्ये त्याचा एक सब टॉपिक इथे येऊन जातो. त्याच्याशी रिलेटेड त्याचा एक सब टॉपिक युनिफॉर्म सर्क्युलर मोशनशी रिलेटेड त्याचा एक सब टॉपिक इथे येऊन जातो. त्याचं नाव आहे रेडियल एक्सिलरेशन. एक्सिलरेशन आहे किंवा याला नाव काय आहे, रेडियल एक्सिलरेशन, किंवा याला दुसरं नाव आहे सेंट्रिपिटल एक्सिलरेशन. रेडियल एक्सिलरेशन किंवा सेंट्रिपिटल एक्सिलरेशन. तर बघा ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशन मध्ये असेल ऑब्जेक्ट जर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये आहे तर त्याचा स्पीड कॉन्स्टंट आहे ते आपण आधीच म्हटलं. बट त्याची व्हेलॉसिटीची डायरेक्शन काय असते, चेंज होत राहते. जर ऑब्जेक्ट इथं आहे तर व्हेलॉसिटीची डायरेक्शन इथं राहील. ऑब्जेक्ट जर इथं आहे तर व्हेलॉसिटीची डायरेक्शन इकडे राहील. ऑब्जेक्ट जर इथं आहे तर व्हेलॉसिटीची डायरेक्शन इकडे राहील. आणि ऑब्जेक्ट जर इथं आहे तर व्हेलॉसिटीची डायरेक्शन इकडे राहील. ठीक आहे. तर व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होते आणि ही जी आहे व्हेलॉसिटी याला म्हणतात व्हेलॉसिटी इज टेंजेन्शियल टू द सर्क्युलर पाथ. तर सर्क्युलर पाथला ही जी व्हेलॉसिटी असते ही जी आहे टेंजेन्शियल आहे.
अशी जी आपण इंडिकेशन करून दाखवतो याला म्हणतात टँजंट टू द सर्कल. ठीक आहे, हा काय आहे टँजंट टू द सर्कल. ही काय डायरेक्शन टँजंट टू द सर्कल. ही डायरेक्शन काय आहे टँजंट टू द सर्कल. तर व्हेलॉसिटीची डायरेक्शन जी आहे ती टँजेन्शियल टू द सर्कल राहते. आलं लक्षात. जेव्हा ऑब्जेक्ट युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये आहे तर स्पीड तर कॉन्स्टंट आहे, बट त्याची व्हेलॉसिटीची जी डायरेक्शन आहे ती टँजेन्शियल टू द पाथ राहते. आणि हा जो पाथ आहे हा सर्क्युलर पाथ आहे. ठीक आहे, आणि याच्यावर ही जी दिसून राहिलेली तुम्हाला टँजेन्शियल टू द सर्कल आहे, ही टँजेन्शियल टू द सर्कल आहे, ही टँजेन्शियल टू द सर्कल आहे, ही टँजेन्शियल टू द सर्कल किंवा टँजंट टू द सर्कल असं सुद्धा म्हणू शकतात. ठीक आहे, मग याला ही कशामुळे आहे अशी व्हेलॉसिटीची डायरेक्शन टँजंट टू द सर्कल. कोण रिस्पॉन्सिबल, हु इज द रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. याच्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे तर त्याचा आन्सर आहे रेडियल ॲक्सिलरेशन. त्याचा आन्सर काय आहे रेडियल ॲक्सिलरेशन किंवा सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन. तर ऑब्जेक्ट जेव्हा सर्क्युलर मोशनमध्ये असतो, ऑब्जेक्ट जेव्हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये असतो तर त्याचा स्पीड कॉन्स्टंट असतो, पण त्याची व्हेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होते आणि त्याची व्हेलॉसिटीची डायरेक्शन ही सर्क्युलर पाथला टँजंट असते. आणि ते कशामुळे टँजंट असते तर त्याचा आन्सर आहे रेडियल ॲक्सिलरेशन किंवा सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन. याच्यामुळे व्हेलॉसिटीची डायरेक्शन ही सर्क्युलर पाथला टँजंट राहते. ही अशीच काऊन आहे टँजंट, ही अशीच काऊन आहे टँजंट, ही अशीच का बरं आहे आणि ही अशीच का बरं आहे टँजंट. तर बिकॉज ऑफ द रेडियल ॲक्सिलरेशन, बिकॉज ऑफ द रेडियल ॲक्सिलरेशन. ठीक आहे, आणि या रेडियल ॲक्सिलरेशन जो आहे याची जी डायरेक्शन असते ही टुवर्ड द सेंटर असते. काय असते टुवर्ड द सेंटर, आणि याला इंडिकेट केल्या जाते ए सफिक्स आर. ए सफिक्स आर. हा झाला रेडियल ॲक्सिलरेशन किंवा सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन. बघा रेडियल ॲक्सिलरेशन याच्यामुळे काही टँजंट किंवा मी इथं न काढता जर ऑब्जेक्ट इथं आहे तर इथं पण काढू शकतो. बघा रेडियल ॲक्सिलरेशन किंवा ऑब्जेक्ट इथं आहे तर मी इथं पण काढू शकतो. हा झाला रेडियल ॲक्सिलरेशन. ठीक आहे, किंवा ऑब्जेक्ट जर इथं आहे तर मी इथं पण काढू शकतो रेडियल ॲक्सिलरेशन. ठीक आहे, तर कशामुळे व्हेलॉसिटीची डायरेक्शन टँजंट टू द सर्कल राहते. याला कोण रिस्पॉन्सिबल आहे तर त्याला रिस्पॉन्सिबल आहे रेडियल आणि त्यालाच रेडियल ॲक्सिलरेशन सुद्धा म्हणतात. जो व्हेलॉसिटीची डायरेक्शन सर्क्युलर पाथला टँजंट असते आणि कशामुळे असते तर त्यालाच म्हणतात रेडियल ॲक्सिलरेशन विच इज इंडिकेटेड बाय द ए सफिक्स आर. ठीक आहे, आता एक अजून महत्त्वाची गोष्ट रेडियल ॲक्सिलरेशन. ठीक आहे, लक्षात आलं तुमच्या. ठीक आहे, तर या रेडियल ॲक्सिलरेशनचे फॉर्म्युलेज आहे जे मी तुम्हाला सांगून देतो. एक्सप्रेशन आहे जे तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काय येईल महत्त्वाचे येईल. तुम्हाला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन लक्षात आलं आहे. रेडियल ॲक्सिलरेशन किंवा सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन ही टर्म जी आली मधात युनिफॉर्म सर्क्युलरची मोशनशी रिलेटेड ते पण मी तुम्हाला सांगून दिलेले आहे इथं. ठीक आहे, आता रेडियल ॲक्सिलरेशनचे काही फॉर्म्युलेज आहे ते पण बघून घ्या. रेडियल ॲक्सिलरेशन. ठीक आहे, तर पहिले तर स्मॉल ए हा याला म्हणतात रेडियल ॲक्सिलरेशन. ठीक आहे, ए सफिक्स आर हा रेडियल ॲक्सिलरेशन साठी आपण यूज करतो. त्याचे 3 फॉर्म्युलेज आहेत. बघा ए सफिक्स आर इक्वल टू ओमेगा स्क्वेअर इंटू आर, ओमेगा स्क्वेअर इंटू आर. सेकंड फॉर्म्युला और मध्ये व्ही स्क्वेअर अपॉन आर. तर ओमेगा काय आहे अँग्युलर व्हेलॉसिटी आणि व्ही काय आहे लिनियर व्हेलॉसिटी. ठीक आहे, नंतर आहे ए सफिक्स आर व्ही इंटू ओमेगा. ठीक आहे, तर 3 पैकी कोणतेही फॉर्म्युला तुम्हाला न्यूमरिकल प्रॉब्लेमला काय येईल युजफुल राहील. जसं तुम्हाला गिवन दिलेलं राहील न्यूमरिकल प्रॉब्लेममध्ये अकॉर्डिंग टू दॅट गिवन डाटा तुम्हाला यापैकी कोणताही फॉर्म्युला यूज करून ते न्यूमरिकल प्रॉब्लेम सॉल्व करता येईल. ठीक आहे, तर तुम्हाला रेडियल ॲक्सिलरेशनचे 3 फॉर्म्युले हे लक्षात घ्या. ठीक आहे, कधी कधी आपण एकच करतो. हा जो लास्टवाला आहे हा इम्पॉर्टंट आहे जास्त तुमच्यासाठी, पण हे 2 पण तुमच्या लक्षात असो.
ठीक आहे. तर रेडियल ॲक्सिलरेशन किंवा सेंट्रिपिटल ॲक्सिलरेशन तुम्हाला समजलेलं असेल, कशाला म्हणतात, कशाने इंडिकेट केलं जाते, त्याचे फॉर्म्युले काय आहे आणि त्याचं कॉन्सेप्ट काय आहे. आलं लक्षात? रेडियल ॲक्सिलरेशन. ओके.